नमस्कार, मी डॉक्टर जान्हवी सप्रेलाल। कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा असं म्हणतात। या दिवशी विक्रम संवत्सराचे नवीन वर्ष सुरू होते। दिवाळी पाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी अर्धा शुभ दिवस मानला जातो। या दिवसाला बलिप्रतिपदा का म्हणतात याची एक कथा आहे। बळीराजाचे पृथ्वीवरचे अधिपत्य संपवण्यासाठी श्री विष्णूंनी वामन रूप धारण केले आणि त्याच्याकडे त्यांनी त्रिपाद भूमीचे दान मागितले। बळीराजाची निष्ठा आणि उदारपणा पाहून भगवान विष्णू त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला वर दिला की यापुढे कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे संबोधले जाईल। तसंच त्यांनी त्याला पाताळाचे राज्य प्रदान केले आणि स्वतः श्री विष्णू या राज्याचे द्वारपाल म्हणून उभे राहिले। त्यावेळी त्यांची पत्नी लक्ष्मी यांनी त्यांचे औक्षण केले। म्हणूनच कदाचित या दिवशी पत्नी आपल्या पतीचे औक्षण करतात। नवीन वर्षाच्या निमित्ताने या दिवशी आपतेष्टांसह दिवाळीच्या पारंपरिक फराळाचा आस्वाद देखील घेतला जातो। तर अशा या नवीन वर्षाच्या आणि बलिप्रतिपदेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा।